नमस्कार, मी अयोध्या आणि आज आपण साबुदाणा जराही न शिजवता अगदी तिप्पट फुलणारी पांढरी शुभ्र साबुदाणा कुरडई कशी बनवायची हे बघणार आहोत। फक्त 2 साहित्यामध्ये ही कुरडई बनते। तर 90% लोकांना कुरडई बनवताना प्रॉब्लेम येतो। कुरडई पांढरी शुभ्र होत नाही, चिकट होते, बनवताना तुटते आणि तळताना अजिबात फुलत नाही। तर ही पद्धत एवढी सोपी आहे की अगदी कुणीही बनवेल। व्हिडिओत सांगितलेल्या स्टेप्स फॉलो केल्या तर कुरडई ना तुटणार, न चिकटणार आणि तिप्पट अशी फुलणार। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुमची साबुदाणा कुरडई परफेक्टच होणार। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर कुरडई बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो म्हणजेच 500 ग्राम साबुदाणा घेतलाय। तर साबुदाणा घेताना एखाद्या वाटीने किंवा भांड्याने मोजून घ्यायचा। त्यावरूनच आपल्याला पुढे पाणी किती घ्यायचं याचा अंदाज येईल। तर इथे या वाटीने मी साबुदाणा मोजला। आता तो एका दुसऱ्या बाउलमध्ये आपण काढून घेऊया। आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि साबुदाणा पहिल्यांदा स्वच्छ 2 ते 3 पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचा आहे। छान असा हाताने चोळत चोळत साबुदाणा आपल्याला धुवून घ्यायचा आहे। तर साबुदाणा धुवून झाला की यातलं संपूर्ण पाणी काढून घ्यायचंय। तर इथे साबुदाणा आपला चांगला धुवून झालाय। तर आता साबुदाणा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे। त्यासाठी यात साबुदाणा बुडेल आणि वरती बोटाच्या पेरा एवढं पाणी राहील इतपत यात आपल्याला पाणी घालायचंय। आणि आता या साबुदाण्यावर नंतर झाकण ठेवायचं आणि 7 ते 8 तासांसाठी याला भिजत घालायचंय। तर हा साबुदाणा मी सकाळी भिजत घातला होता। आता 7 ते 8 तास झाले, संध्याकाळची वेळ आहे। तर 7 ते 8 तासानंतर साबुदाणा आपला मस्त असा भिजला गेलाय। तर भांड्यात भिजल्यानंतर हा साबुदाणा असा गच्च झालाय, तेव्हा चमच्याने छान याला आता मोकळं करून घ्यायचंय। तर तुम्ही बघू शकता मस्त असा साबुदाणा इथे आपला भिजला गेलाय, छान असा फुलला देखील आहे, हाताने छान असा स्मॅश होतोय। आता साबुदाणा मोकळा करून झाला की गॅसवर एक पातेलं गरम व्हायला ठेवायचंय। आता ज्या भांड्याने किंवा वाटीने कपाने तुम्ही साबुदाणा मोजलाय त्याच भांड्याने आपल्याला पाणी मोजून घ्यायचंय। तर इथे मी ज्या भांड्याने साबुदाणा मोजला त्याच भांड्याने 2 भांडे पाणी पातेल्यामध्ये घातलंय। तर इथे सांगितलेलं पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे। तर ज्या भांड्याने साबुदाणा मोजला त्याच भांड्याच्या दुप्पट पाणी आपल्याला इथे घ्यायचं आहे। आता या पाण्याला छान कडकडीत अशी उकळी काढून घ्यायची आहे। तर बघा थोड्याच वेळात पाणी इथे छान उकळलं। आता भिजवलेला जो साबुदाणा आहे ना, हा या उकळत्या पाण्यामध्ये टाकून द्यायचा। गरम पाण्यात साबुदाणा घातल्यामुळे काय होतं, साबुदाणा इथे शिजल्यासारखा होतो। वेगळा साबुदाणा किंवा चीक शिजवायची नंतर आपल्याला गरज पडत नाही। तर या ट्रिकमुळे कुरडई आपली छान तिप्पट फुलली जाते, मस्त अशी खुसखुशीत होते। तर पाण्यामध्ये साबुदाणा छान बुडला गेला यापेक्षा जास्त इथे पाणी वापरायचं नाही। याला आता छान पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि आता इथे गॅस बंद करायचा। गरम पाण्यात छान साबुदाणा मिक्स झाला की झाकण ठेवून रात्रभरासाठी साबुदाणा असाच भिजत ठेवायचा आहे। तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे 12 ते 13 तासांनंतर बघा साबुदाणा हा छान असा गरम पाण्यामध्ये भिजला गेलाय। तर चमच्याने हलकसं याला सर्व बाजूंनी छान मोकळं करून घ्यायचंय। पण कुठेच बघा साबुदाणा इथे चिकट झालेला नाही, साबुदाणा अजूनही छान असा मोकळा दिसतोय। तर आपण भिजण्यासाठी जे गरम पाणी वापरलं होतं ते पाण्याचं प्रमाण इथे अगदी योग्य आहे। मस्त असा हा साबुदाणा आपला भिजला गेलाय। जर हाताने हा साबुदाणा आपण दाबला तर याचं एकदम बारीक अशी पेस्ट होते। इतपत असा छान साबुदाणा आपल्याला साबुदाणा कुरडईसाठी भिजलेला असावा। आता साबुदाणा कुरडई बनवण्यासाठीचा चीक तयार करायला घेऊया। तर इथे मी एक भांडं घेतलं, यावर आता जी पुरण वाटायची चाळणी आहे ना ती ठेवायची। आता चाळणीमध्ये थोडा थोडा करत भिजवलेला साबुदाणा घालायचा आहे। पुरण जसं आपण वाटतो ना अगदी तसाच साबुदाणा आपल्याला वाटून घ्यायचा आहे। तर चमच्याने असा हलकासा स्मॅश करायचा। तर हा साबुदाणा तुम्ही पुरण यंत्रातून पण बारीक करून घेऊ शकता किंवा मिक्सरला पण फिरवून घेतला तरी चालेल। फक्त यात साबुदाण्याचे जाडसर कण राहायला नको, नंतर कुरडई बनवताना हे साच्यामध्ये अडकले जातात। यामुळे मग कुरडई बनवताना ती तुटली जाते। त्यापेक्षा ही पुरणाच्या चाळणीने वाटण्याची पद्धत अगदी बेस्ट आहे। तर यामध्ये अगदी सॉफ्ट एकसारखा चीक हा तयार होतो। तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने ही साबुदाणा कुरडई तुम्ही आधी बनवली आहे का तर कमेंट करून नक्की सांगा। तसेच ही रेसिपी तुम्ही कुठल्या शहरातून कुठल्या भागातून बघता हे नक्की सांगा, म्हणजे मला कळेल की माझी ही रेसिपी कुठपर्यंत पोहोचली आहे। तर ही रेसिपी कुठेही तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।
तर बघा, सर्वच साबुदाणा अशा पद्धतीने मी चाळणीतून बारीक करून घेतलाय. तर तुम्ही बघू शकता, चाळणीच्या खाली एकदम पांढरा शुभ्र आणि अगदी एकसारखा साबुदाण्याचा चीक पडलाय. यात बघा, कुठेही साबुदाण्याचे जाडसर कण किंवा गाठी अजिबात दिसत नाहीत. तर चिकाची कन्सिस्टन्सी पण अगदी परफेक्ट आहे. खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही. तर इथे मी सांगितलेलं पाण्याचं प्रमाण अगदी योग्य आहे. यापेक्षा खूप जास्त किंवा खूप कमी पाणी घालू नका. तर इथे हा चीक मी दुसऱ्या एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलाय. यामध्ये आता चवीनुसार आपल्याला मीठ घालायचंय. तर या चिकासाठी इथे मी 1.5 चमचा मीठ घातलंय. तर हे चिकामध्ये मीठ आपल्याला छान एकजीव करत मिक्स करून घ्यायचंय. म्हणजे मीठ कुठेही कमी जास्त राहायला नको. सगळीकडे मीठ हे व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे. तर एक 2 ते 3 मिनिट छान एकजीव करत हे मीठ मी यामध्ये मिक्स करून घेतलंय. तर ज्यावेळी आपण साबुदाणा भिजवण्यासाठी पाणी गरम करतो त्यावेळीच तुम्ही मीठ घातलं तरीही चालेल. मी त्यावेळेला मीठ घातलं नव्हतं म्हणून मी हे मीठ नंतर घातलं. आता हे मीठ छान आपलं एक चिकामध्ये एकजीव झालंय. आता कुरडईसाठीचा चीक आपला इथे तयार झालाय. तर आता इथे मी कुरडईचा साचा घेतला. तर कुरडईसाठी मध्यम होल असलेली प्लेट मी घेतलीये. आता जो साबुदाण्याचा चीक बनवलाय तो यामध्ये घालायचा आहे. तर चीक भरत असताना अजिबात याच्यात आपल्याला गॅप ठेवायचा नाही. त्यामुळे एअर राहते आणि कुरडई बनवताना तार आपली तुटली जाते. तर छान एकसारखा दाबत आपल्याला साच्यामध्ये चीक भरून घ्यायचा आहे. तर कुरडईसाठी लागणारा चीक आपला साच्यात भरून झालाय. आता याची कुरडई बनवून घ्यायची. तर कुरडई बनवताना 1.5 ते 2 वेढ्याचीच बनवायची. तर या कुरडया मी प्लास्टिक पेपरवर घरातच घालणार आहे. फॅन खाली पण या कुरडया मस्त छान वाळतात. तरी पण नंतर एका पाटीत किंवा टोपलीत भरून 3 ते 4 तास जिथे घरात ऊन येतं तिथं वाळवायच्या. म्हणजे वर्षभर टिकतात, लवकर खराब होत नाही. एकदम मऊ असा चीक आपला झालाय. त्यामुळे कुरडई ही छान एकसारखी होते. कुठेही तुटल्या जात नाही किंवा चिकटही होत नाही. सर्व कुरडया अशा प्रकारे आपण घालून घेतल्या. अर्धा किलो साबुदाण्याच्या या कुरडया अगदी झटपट अर्ध्या तासातच बनवून तयार झाल्या. खूप जास्त वेळ पण याला लागत नाही. 2 ते 3 दिवस छान कडकडीत अशा या कुरडया मी वाळवून घेतल्या. तर बघा, अगदी पांढरा शुभ्र असा या कुरडईला कलर आलाय. किती छान ह्या कुरडया दिसतात. अर्धा किलो साबुदाण्याच्या भरपूर अशा इथे कुरडया बनवून तयार झाल्या. मस्त छान अशी एकसारखी तार या कुरडयांना आलेली आहे आणि वाळल्यानंतर कुरडयांची साईज हलकीशी छोटी झाली आहे. आता या कुरडया आपण तळून बघूया. तर कुरडई तळताना तेल हे मध्यम गरम असावं. तेलाच्या कमी तावावर कुरडई तळली तर ती अजिबात फुलली जात नाही. तर तळल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे कुरडई अगदी तिप्पट अशी फुलली जाते. तळल्यानंतर पण बघा, कुरडईचा रंग हा असाच पांढरा शुभ्र राहतो. अजिबात याचा रंग बदलत नाही. अजून एक कुरडई मी तुम्हाला तळून दाखवते. मस्त परफेक्ट अशी साबुदाणा कुरडई इथे आपली तयार झाली. विशेष म्हणजे ही साबुदाणा कुरडई बनवण्यासाठी कुठेही आपण साबुदाणा किंवा चीक शिजवलेला नाही. अगदी 2च इन्ग्रेडियंट्समध्ये ही कुरडई आपली तयार झाली. तर ही कुरडई मस्त खुसखुशीत झाली. खायला तर ही अगदी खमंग लागते. वाळवण रेसिपीमध्ये अजून कुठली रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल हे कमेंटमध्ये सांगा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर पुन्हा भेटूया एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.